कन्याच नको मामा. मामा म्हणजे का? नाही मामा मला कन्याच नको. मामा म्हणजे कन्या नको की मी कन्या देतो. महिला मंडळ काय म्हणायला लागलीत मामा? कन्या नको ना मी कन्या देतो. कोणत्या कन्या म्हणायला लागलेत मामा? जेवारीच्या कन्या नाही. जेवारी मध्ये हळद टाकून तांदूळ टाकून मिक्स करता का नाही आणि वरी हात करून आपण टाकता का नाही त्या कन्या. अक्षिदाच्या कन्या देतो म्हणतोय मामा. मामा काय म्हणले? कन्या नको तर कन्या देतो, कन्या नको तर कन्या देतो असं मामानं सांगितलं. पण मामाच्या वाक्याचा अर्थ त्यांना कळाला नाही. त्याने मामाला नमस्कार केला आणि घराकडे गेले. बिन कन्या खाता तो घराकडे गेले आणि संसाराची सुरुवात झाली. दिवसांना दिवस ओलांडले आणि एवढा त्या माऊलीला पहिली कन्नी जन्माला आली. कन्नी म्हणजे पहिली मुलगी माय जन्माला आली. त्याला वाटलं मा पहिली मुलगी आली, बरं झालं तूप रोटी भेटते. मुलगा आला असता घराच्या बाहेर काढला असता म्हणून हे प्रश्न होता ना. मग त्यावेळेस खरेखर त्या ठिकाणी पती पत्नीने विचार केला, बाबा पहिली पोरगी झाली ते चांगलं झालं, चांगला दिवस आहेत आपले. म्हणून त्याने आनंदात पहिली मुलगी स्वीकारली. मग आता परत संसाराची सुरुवात झाली. संसार वलांडत वलांडत हळूहळू पुढे गेल्याच्या नंतर बघता बघता दिवस गेला. दिवसांवर दिवस वलांडले. परत दुसरी कन्या आली की ओ घरात. आता ते मला जिल्ली पहिल्या कन्याला वाटली, आता ज्या कन्याला वाटायची कुंडा जमा करू का जिल्बीच वाटत बसू. मला जिल्बी वाटायला पैसे खर्च करायचं नाही. मग त्यानं दुसऱ्या कन्याला जिल्बी वाटायची त्यानं बंद केली. आता त्याला आणि हे दोन पुरी झाले. हो बसू द्या तिथं, बसून घ्या, मी बोलतो त्यांना, काही होत नाही, घाबरू नका. तर म्हणाले खरं कर ज्यावेळेस त्या ठिकाणी तिसरी काढली त्यांना दोन मुली झाल्या. परत संसाराची सुरुवात झाली. संसारामधून संसार ओलांडला. परत दिवस गेले, दिवसामध्ये दिवस ओलांडले आणि परत तिसरी मुलगी जन्माला आली. आता भाऊसरी घे बापरे, म्हणजे आता लाईन कवा तुटते की काही सांगता येत नाही. आता पाषाण लागले आणि घरात बदलणं फार कठीण आहे. हा प्रश्न निर्मिती झाला आणि विचार निर्मिती झाली. आता काय करावं काय करावं काय करावं. आता तीन झाल्या, चौथी तर मुलगा होईल वाटलं. माणसाला वाटतंय बघा आता पाषाण लागलं. एक अजून एक घेतलं की घरात बदलली तर बदलली. हे आशा असते माणसाला. म्हणजे आशेच्या पोटी त्याने बघताना त्याने खरोखर संसाराची सुरुवात झाली आणि बघता बघता दिवस गेले. दिवसा बघून दिवस ओलांडले की परत अजून त्याच्या घरी मुलगी जन्माला आली. 4 मुली झाल्या. किती झाले माई मावल्या? 4. लाईन तुटत नाही, पुढे चालले लाईन. आता परत संसाराची सुरुवात झाली. माय 5वा तर मुलगा होईल. परत संसाराची सुरुवात झाली. दिवस गेले, दिवसामान दिवस ओलांडले. 5वी मुलगी त्यांच्या पदरात पडली की किती झाल्या? 5 झाल्या. 5 रटांबर वाढलं की प्रश्न पडला काय करायचं. ते म्हणले आता पर्याय नाही. सासू सासरे भांडायला लागले. त्याचे इकडे सासू सासरे इकडचे सासू सासरे दोघाही नवरा बायकोला भांडलं. तुम्ही बाळू मामाकडे जा, तुम्ही बाळू मामाकडे जा, मामाशिवाय पर्याय नाही. आता ते म्हणले चला. हे दोघं कुठे निघाले? ह्याच्यावर हे 5 नाणे सोबत घेऊन निघाले. हे 5 नाणे हे दोघं 7 जण आले की मामाकडे. मामाच्या समोर आली ती माई माऊली पती पत्नी. मामाला नमस्कार केले. मामा आता मामा म्हणजे काय झालं बाई? मामा अरे 5 झाले. एक तरी घे मुलगा. मामा म्हणजे मी कधी घेईना म्हणलोय, मी द्यायच बसलोय, पण तुम्ही कधी घेता? तुमची घेण्याचे सामर्थ्य तयार करा, मी देण्यासाठी खंबीर आहे असं मामा सांगायला. मग मामा आता म्हणजे त्यांचं खरं काही दर्शन घेतले बसले. मग दर्शन घेतल्याच्या नंतर परत तिचे आचार्य होता ना पहिला काळा दूस, तेच पळाला. ज्याची आलर्जी होती ते समोर आहे. तेच पळ हलवलं, तेच घामाजूक करायला. चेतक लावते
अशी नजर एकदा बघितल्यास माणसाला परत परत बघावंच वाटतं तिकडच. म्हणजे परत तिकडे ध्यान द्यावं लागेल. परत बघितलं तशाला तसंच. आता मग हे मामानं त्याने प्रसादाला सगळ्यांना सांगितलं प्रसाद घ्या. आता हे अनुमान करत बसले. पण आता काय करा मामा सांगितलं तुम्हाला घ्यायचं नाही का. मामा आला प्रसाद घेण्यासाठी. काही कळना झाले मामा, काही सुधारणा झाली. मामानं सांगितलं तुम्हाला काय पाहिजे मुलगा. मग तुम्हाला कन्याचा प्रसाद खावावं लागेल. काय खावं लागेल. कन्याचा प्रसाद खावावाच लागेल. तरच पुढचं मार्ग निघत, नाही ते निघणार. आता हे विचार केले एवढं पदरात आले तर अजून कशाला वाढून घ्या. बरं कोणतं, हे बरं का हे जड का ते जड. ते ना म्हणजे त्याने काही अडचण नाही मामा कन्या खाता. मामासाठी एक दिवसानं होत नाही बाबा. 6 महिना पाठ परावा करून खावा लागते बघ. तर होईल बाबा तुझी इच्छा पूर्ण. काय तुझी इच्छा पूर्ण होईल. का म्हणजे मामा एका दिवसातच का म्हणजे नाहीत मामा. पण मामानं त्यांच्या मनातलं जोपर्यंत अनुमान निघत नाही तोपर्यंत मामानं सांगितलं तुम्हाला कन्या खावावं लागेल. तुमच्या विचाराचे शुद्धीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुमच्यावर कृपा करत नाही असं मामानं सांगितलं. आणि खरोखर त्यानं डोळे झाकून मामाला सांगितलं मामा आता कन्याचा प्रसाद काही बी पडू जा मामा, काही आम्हाला घेणं देणं नाही, आम्ही कन्याचा प्रसादच खाणार. तेव्हा त्यानं गपचीप बसले पंक्तीला आणि कन्याचा पोट बंद दोघा पती पत्नीने प्रसाद करा. 6 महिना कंटिन्यू बाळू मामाच्या दरबारात येऊन कन्याचा प्रसाद करा. आणि त्याच्यानंतर खरोखर त्या दोघा पती पत्नीनं आपला संसार करत करत योगायोगानं एक दिवस त्या मायमौलीला दिवस गेला. दिवसामागून दिवस उलांडला. तेव्हा बाबा घरात आला. फुकट आला. फुकट आला का मायमौल्या. तुम्हाला वाटतं मुलगा फुकट घेता काय वाटाय बसला का देव. देव काही वाटाय बसला नाही. काही जणांना वाटतं यार मुलगी तर होऊ दे ना मला, कोणतंच नाही ते एक तर पदरात देऊ दे. देव म्हणते मी सगळ्याला द्या बसला, घेण्याचं सामर्थ्य द्या. तेव्हा त्यांना मुलगा झाला. एक लक्षात ठेवा. म्हणून बाळूमामाच्या दरबारातल्या कन्याचं प्रसाद म्हणजे महत्व वेगळं आहे. कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपुत्र धरा भक्ता बोलते रागाच्या भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा म्हणतोय मामा. कन्याच्या प्रसादापासून ज्याला संतती नाही त्याला संतती प्राप्त करण्याची ताकद माझ्या कन्याच्या प्रसादात. अरे ज्याच्या अंगात कुठली रोगराई असेल ती रोगराई नष्ट करण्याची ताकद माझ्या कन्याच्या प्रसादात आहे. अरे माझ्या कन्याच्या प्रसादात एवढी ताकद आहे. अरे ज्याला मोक्षपद प्राप्त करून घ्यायचं असेल ज्याला जास्तीत जास्त माझ्या प्रपंचातला कन्याचा प्रसाद करा, कारण त्याला मोक्षपद प्राप्त करून देण्याची ताकद माझ्या कन्याच्या प्रसादात आहे म्हणतो. तर मंडळी खरोखर बाळूमामा आपलं कार्य करत असताना एक पती पत्नीचं जोडपं मामाकडे आलतो. कोणाचं. एक पती पत्नीचं जोडपं. कारण त्या मायमौलीचा मालक, त्या मायमौलीच्या मालकाला क्षयरोग झाला होता. क्षयरोग, कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग, कुष्ठरोग म्हणजे क्षयरोग म्हणजे याचा अर्थ म्हणजे त्याच्या अंगाला पूर्ण भेगा पडल्या होत्या. त्याच्या अंगातून पूर्ण पाणी येत होतं, दुर्गंध पाणी येत होतं. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याला जवळ कोणी बसू देत नव्हतं आणि त्याच्या जवळ कोणी बसत नव्हतं. त्याला कधी आपल्या एक आतून ठेवत नव्हते. त्याचं बिलट जेवण खावण वेगळं होतं. अशी परिस्थिती त्या क्षयरोग त्या भक्ताला झालेली होतं. आणि ती मायमौली अनेक उपचार केला, दरेकणा केला, जाणते केले, वैद्य केले, देवदेव केलं, सगळं करून करून थकली. पण त्या माऊलीच्या मालकाचा क्षयरोग कधीच कमी होत नव्हता. योगायोगानं बाळूमामा त्या परिसरात आले म्हणून ही वार्ता त्यांना कळाली. आणि वार्ता कळल्याच्यानंतर ते दोघं पती पत्नी बाळूमामाकडे निघाले. कुठे निघाले. बाळूमामाकडे आले. बाळूमामाकड आणि मामाकडे आल्याच्यानंतर खरोखर मामा आपल्या बकऱ्यांच्या शेजारी बसले होते. ते दोघं पती पत्नी मामाकडे आले. माऊलीने आपल्या खांद्याचा आपल्या डोक्याचा पदर समोर घेतला. म्हणजे डोक्यावरला जे पदर होता जशाला तसा राहिला. वटी घेताय ना तशी वटी त्या मायमौलीने पुढे केली आणि मामाला सांगितली मामा माझ्या मालकाला वाचवा हो मामा, माझ्या मालकाचं आयुष्य वाढवा मामा, माझ्या प्रपंचाचा आधार आणि माझ्या प्रपंचाचा आधाराचा आयुष्य वाढवा मामा, काही करा पण माझ्या मालकाचं आयुष्य वाढवा. ही मायमौली नरड कळडू कळडू मामाच्या समोर सांगत होती.
त्यावेळेस मामानं सांगितलं, माये मी अडाणी धनगर आहे. मामा काय म्हणायला लागले, मी अडाणी धनगर आहे. मी जर असं माझ्यानं जर असलं काही काम होत असते तर मेंढ्या घेऊन ह्या गावातून त्या गावात बोंबलत फिरलो नसतो, असं मामा सांगायला लागलेले. आणि मी देव नाही, तुम्ही देवापाशी जा ना, अरे संतापाशी जा, वैद्यापाशी जा, अरे डॉक्टरांपाशी जा. अरे मला काय होणार आहे, अरे मी मेंढ्या राखू का हे कार्य करत फिरू? अरे माझ्याला काही जमत नाही. मी एक घोडा बावडा धनगर आहे आणि मेंढ्याचं पालन करणारा एक अडाणी धनगर आहे, मला काही जमत नाही, असं मामा त्या माय माऊलीला समजून सांगत होते. त्यालाच मंडळी खरोखर ती माय माऊली बाळू मामाला म्हणती, मामा तुम्ही कोण आहेस ते आम्हाला चांगलं ठावक आहे. कुठल्या गावचे